काही दिवसांपूर्वी तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांनी स्वतःवर वार करत गुप्तांग कापलं। जखमी अवस्थेत तात्काळ त्यांना अहिल्यानगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तेव्हा आदिनाथ बाबांनी स्वतःवर वार का केली याची चर्चा रंगली। नेते मंडळी महंत त्यांना भेटायला गेले। त्यानंतर आदिनाथ शास्त्रींनी जाहीर केलं की जो काही लिंगत्याग त्यांनी केला तो मी स्वतःहून करून घेतला आहे, कोणाचाही काहीच त्रास नाही असं त्यांनी स्पष्ट केलं। तारकेश्वर गड हे संस्थान बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात आहे, जे पाथर्डी आणि बीडच्या सीमेवर आहे आणि या दोन्ही जिल्ह्यात लाखो भक्त या गडाचे आहेत। या गडाची स्थापना नारायण बाबा यांनी केली होती। या गडाचा यंदाचा नारळी सप्ताह नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील शिंगोरी या गावी संपन्न झाला। सप्ताह सुरू असतानाच हे सर्व घडल्याने याची चर्चा झाली। हॉस्पिटलमधून थेट आदिनाथ शास्त्री या सप्ताहात सहभागी झाले। काल्याच्या कीर्तनाच्या आदल्या दिवशी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांचं कीर्तन या सप्ताहात पार पडलं। यावेळी बोलताना नामदेव शास्त्री यांनी आदिनाथ शास्त्री यांच्यावर या प्रकरणावरून समोरच नाराजी व्यक्त करत एक प्रकारे कानपिचक्या दिल्या। नामदेव शास्त्री म्हणाले की आदिनाथ महाराजांनी समाजाची सहानुभूती घेण्यासाठी हे आपलं बाबांसारखं केलं, हा एक चुकीचा आदर्श नव्या पिढीसाठी आहे। माणसांनी ज्ञानी असावं, आपल्यावर आघात करून घेऊ नये। भगवान बाबांची परिस्थिती वेगळी होती। उद्या कोणतेही येणारे साधक आपल्या शरीराचं अंग कापतील आणि संत होतील, अशी चुकीची परंपरा तुम्ही सुरू केलीत महाराज, ही चूक आहे तुमची। सौजन्याने बोलतो, वारकरी संप्रदायाला हे मान्य नाही। बाबांचं वय काय होतं? 20-22 वर्षांच्या काळात घडलेली घटना तुम्ही 60 गाठत आलेत। 60ला हे करणं चुकीचं आहे। त्यामुळे समाज जरी तुमच्यावर प्रेम करत असला, सहानुभूती मिळत असेल, सहानुभूती समाजाची घेणं हे परमार्थामध्ये पाप आहे। संतांचं प्रेम मिळालं पाहिजे, सहानुभूती नाही। तुम्हाला कळणार नाही, माझी भाषा खूप खोल आहे। संसारिक माणसाने सहानुभूती करावी का आपल्यावर? का देवाने प्रेम करावं? तुमच्यावर काही आरोप आलेला नाही, काही नाही। विनाकारण हे सगळं कुटाणे करून बसला, त्यामुळे मी भेटायला आलो नाही। खूप काही बोलत नाही, पण असा आदर्श लोकांमध्ये टाकू नका, नाहीतर पुढचा महंत तुम्हाला तसाच करून बसवावा लागेल। सहानुभूती कुठं आहे? जिथे सत्य आहे। म्हणून मगाशी म्हटलं मी, बाबा हिरो आहेत, तुम्हाला भाषा नाही करणार त्यावेळेची, पण इथून पुढं आपल्या शरीराला सांभाळा, ती शरीराची ऊर्जा गड वाढवण्यासाठी लावा। लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी असे प्रयत्न पुन्हा करू नका। आणि लोकांनी काय प्रेम करावं आपल्यावर? गादी कुणाची आहे? तारकेश्वराच्या गादीचे मालक नारायण महाराज आहेत, आपण वॉचमन आहोत। भगवानगडावर नामदेव शास्त्रींचा कुठेही फोटो नाही, आपण वॉचमन आहोत। संत होण्याचा प्रयत्न करू नका, ज्ञानाने संत होतो। बाबांची परिस्थिती, वय वेगळं होतं। ज्ञानेश्वरीने मोठं व्हा, शरीर कापून मोठं होऊ नका। माझं बोलणं वाईट वाटेल, वय 60ला आलंय, आता हे करायची गरज नाही। या वयामध्ये तुम्हाला हे कळत नाही की शरीर कापू नये। ज्ञान आणि ज्ञानेश्वरी फार लांबची गोष्ट झाली महाराज। त्यांना गादीवर मी बसवलं, त्यांना 1 कोटी रुपये वर्गणी गोळा करून दिली, तुम्ही त्याचे साक्षीदार आहात। असंच एक प्रकारे नामदेव शास्त्री यांनी या कीर्तनातून सांगण्याचा प्रयत्न केला आणि आदिनाथ शास्त्री चुकल्याचं म्हणत त्यांना सुनावलं। यावर आदिनाथ शास्त्रींनी उत्तर देणं टाळलं असलं तरी त्यांनी काल्याच्या कीर्तनात यावर काही भाष्य केलं। नारायण बाबा हे संप्रदायातील वाघ आहेत, मी त्यांचा बछडा आहे, त्यामुळे मी कोणाला भीत नाही। भगवान बाबांना माणिक बाबांनी जसं जवळ घेतलं तसं नारायण महाराजांनी मला, पण प्रश्न केला तर उत्तर द्यावं लागतं। लोकांना पाया पडण्यासाठी माझे पाय पवित्र हवेत, असं आदिनाथ शास्त्री यांनी यावर बोलताना काल्याच्या कीर्तनात ते व्यक्त झाले। भगवानगड आणि तारकेश्वर गडाचे भक्त हे जवळपास एकच आहेत। त्याच परिसरात हे गड असल्याने दोघांचेही भक्त हे त्या परिसरात राहतात। दोन्ही गडावर लाखो लोक प्रेम करतात, त्यांची श्रद्धा आहे। मात्र तारकेश्वर गडाच्या नारळी सप्ताहात नामदेव शास्त्रींनीच अशा प्रकारे आदिनाथ शास्त्रींना चुकीचं ठरवल्याने या प्रकरणाची चर्चा होते। त्यामुळे दोन महंतांमध्ये वाद रंगतो की हा एक उपदेश मानून हा विषय इथेच थांबतो, ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण एकूणच आदिनाथ शास्त्रींनी केलेले स्वतःवरचे वार आणि त्यावर नामदेव शास्त्रींनी ऐकवलेले हे खडे बोल, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब देखील करा।